नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11th स्टँडर्ड सेकंड प्रॅक्टिकल ट्रिग्नोमेट्री यामध्ये फर्स्ट जो आपल्याला क्वेश्चन आहे तो ऑलरेडी आपल्याला सॉल्व्ह करून दिला आहे. सेकंड क्वेश्चन जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला कन्स्ट्रक्ट द अँगल ऑफ मेजर 22.5 डिग्री बाय बायसेक्ट द अँगल ऑफ द मेजर 45 डिग्री, हेन्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan 22.5 डिग्री. आपल्याला एक मेजर घ्यायचं आहे अँगल आणि आपल्याला एक बायसेक्ट कन्स्ट्रक्ट करायचं आहे अँगल घेऊन. आता इथे जर आपण ऑब्झर्व केलं 45 डिग्रीचा आपण एक अँगल घेतला विथ द हेल्प ऑफ प्रोटेक्टरचा यूज करून आपण 45 डिग्रीचा अँगल इथे प्लॉट केला आहे. ठीक आहे. आणि हा झाल्यानंतर ना विथ द हेल्प ऑफ कंपास, पेन्सिल यांच्या हेल्पनं आपण इथे पहिल्यांदा पॉईंट ठेवून मार्किंग केली, नंतर इथून आपण अशा क्रॉस मार्किंग केली आणि त्यातनं एक लाईन पास केली. ठीक आहे. म्हणजे आपल्याला याचं मेजर भेटलं 22.5 डिग्री. ओके. अँड टॅन थिटा फाईंड करण्यासाठी आपण इथे एक लेंथ घेतली, ओडी आपण एक कन्सिडर केली एक 5 सेंटीमीटर. देन आपण सी डी काउंट केली, ती आपल्याला भेटली 2.1 सेंटीमीटर with the help of scale. Okay, like this. So tan theta means CD upon OD, that is opposite side upon adjacent side. So we plot here like this. Now question number 3 जर आपण ऑब्झर्व जर केला तर यामध्ये आपल्याला मेजर दिलेलं होतं त्यांनी. बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये ड्रॉ अँड मेजर द अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टँजंट रेशो इज 7/13. टँजंट रेशो आपल्याला दिला आहे, म्हणजेच टॅन थिटा इज इक्वल्स टू वाय अपॉन एक्स असते, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. सो आपल्याला 7/13 घेतलं. द टर्मिनल ऑफ आर्म ऑफ द अँगल पासिंग थ्रू, ह्या पॉईंटमध्ये ती पास होती टर्मिनल आर्म. नाव ड्रॉ द अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल आर्म पासिंग थ्रू द पॉईंट युजिंग द प्रोटेक्टर. मेजर द अँगल XOA. ओके. सो आपण काय केलं, ज्यामधनं तो पॉईंट पास होतो आहे सो ते आपण डिस्टन्स पहिल्यांदा घेऊन घेतलं. एक्स ॲक्सिसचा जो डिस्टन्स होता आपल्याला तो त्यांनी दिलेला होता 13 आणि वाय ॲक्सिसचा जो होता तो होता 7. सो आपण 13 and 7 इथे एक पॉईंट घेतला, इथनं आपण लाईन ड्रॉ केली आणि विथ द हेल्प ऑफ प्रोटेक्टर आपण याचं अँगल मेजर केलं, तो आपल्याला भेटला आहे 30 डिग्री. ओके. अँगल XOA. ओके. सो तो आपण इथे राईट करतो, मेजर अँगल XOA इज इक्वल्स टू 30 डिग्री. क्वेश्चन नंबर 4 जर आपण ऑब्झर्व केला, क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला ड्रॉ अँड एस्टिमेट द अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज साइन रेशो इज, आपल्याला साइन रेशो दिला आहे. सो आपण काय करूया, एक लाईन यल घेऊया. ही लाईन मी यल ड्रॉ केली आहे. अँड टेक एनी पॉईंट पी, यावरती एक पॉईंट पी घेतलं आहे मी. आपल्याला ज्या लेनचं घ्यायचं त्या लेनचं 8.2चं मी घेतलं आहे ऑन द लाईन यल, ह्या लाईनवरती. ठीक आहे. त्यानंतर आपण इथून एक डिस्टन्स कवर करून आणि इथे एक पॉईंट आपण घेतला आहे क्यू. सो आपल्याला हे लेंथ आपण काउंट केलं, आपल्याला तो 10 भेटला. हे डिस्टन्स आपण घेतलं ते 5.7 सेंटीमीटर घेतलं आहे. ओके. सो आता आपण जे आपण ड्रॉ केले त्या पद्धतीने आपण याला सांगितले, ड्रॉ द लाईन PQ परपेंडिक्युलर टू द लाईन यल सच दॅट. ओके. हे नोट डाऊन केलं आणि आपण साईनचा जो आपल्याला अँगल दिला होता गिवनमध्ये 0.75 तो आपण घेतला डिवाइड बाय 10, म्हणून आपल्याला जो हायपोटेन्यूस आपण घेतला तो 10 सेंटीमीटरचा घेतला आहे. ओके. आणि आपण मेजर केलं अँगल POQ विथ 35 डिग्री आणि आपल्याला 35 डिग्रीचंच मेजर किती येतं आहे. सो आपल्याला हे मेजर त्यांनी काउंट करायला लावलं होतं. जर आपल्याला साइन रेशो जर दिलेला असेल याचं तर कितीचा अँगल तिथे क्रिएट होऊ शकतो आहे. सो आपण तो अँगल काउंट केला. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन जर आपण ऑब्झर्व केला, क्वेश्चन नंबर 5 यामध्ये म्हटलं आहे विच इज ग्रेटर साइन 1856 और साइन 2019 डिग्री. गिव रिझन. सेकंड क्वेश्चन होता विच ऑफ द फॉलोइंग इज पॉझिटिव्ह.
साइन इंटू ब्रॅकेट -310 डिग्री और साइन 310 डिग्री, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आणि गिव्ह द रिझन. सो आपण फर्स्ट जो आपल्याला अँगल दिला होता तो आपण सॉल्व केला. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे फर्स्ट क्वार्टरमध्ये ज्यावेळेला अँगल जातो साईन तर तो पॉझिटिव्ह असतो, सो आपण पॉझिटिव्ह ठेवला. सेकंड आपण व्हॅल्यू घेतली ती आपण फाइंड केली आणि तो जो 180 प्लस अँगल जातो आहे दॅट इज तो थर्ड क्वार्टरमध्ये जाईल आणि थर्ड क्वार्टरमध्ये साईन कसा असतो निगेटिव्ह. म्हणजे आपण ह्या अँगलची व्हॅल्यू काढली आपल्याला ती निगेटिव्ह भेटली आणि ह्या अँगलची व्हॅल्यू आपण फाइंड केली ती आपल्याला काय भेटली आहे पॉझिटिव्ह भेटली आहे. सो आपण चेक केलं की याचा जो आपल्याला अँगल भेटला फर्स्टचा तो 56 भेटला आणि तो नक्कीच काय झाला 39पेक्षा मोठा झाला, म्हणून आपल्याला हा अँगल मोठा येतो आणि हा अँगल काय येतो छोटा येतो असं आपण शो केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर बीमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर मायनस घेतलं, आपल्याला माहिती आहे साईन मायनस थिटा म्हणजेच काय असतं मायनस साईन थिटा असतं. सो साईन आपण पुढे घेतलं, हा अँगल आपण ॲडजस्ट केला 360 डिग्री -50 डिग्री. ओके, आणि आपल्याला माहिती आहे 360 मायनस थिटा दॅट इज मायनस साईन थिटा. सो मायनस साईन पुढे आला आणि आपण हे अँगल घेतला आणि ऑलरेडी मायनस साईन ह्या अँगलची बाहेर आलेली प्लस या फॉर्म्युल्यामधली साईन मायनस बाहेर आली, मायनस मायनस प्लस झाली, म्हणून हा जो अँगल आपल्याला काय भेटला पॉझिटिव्ह भेटला. सेकंड आपण अँगल ज्या वेळेला घेतला त्यावेळेला 360 -50 केला आणि आपल्याला माहिती आहे साईन 360 मायनस थिटा दॅट इज मायनस साईन थिटा. सो इथे हा जो अँगल होता मायनस तो पुढे आला मायनस साईन आणि इथे आपल्याला ही जो मायनस साईन आहे तो पुढे आला आणि आपल्याला भेटला मायनस साईन 50 डिग्री. म्हणजे अँगल काय आपल्याला लेस दॅन 0 आला म्हणजे निगेटिव्ह आला. सो आपल्याला पॉझिटिव्ह अँगल कोणता भेटला तर मायनसवाला पॉझिटिव्ह भेटला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला एक आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायला लावला आहे की ज्याचे मेजर आपल्याला दिले होते. ठीक आहे, सो तो अँगल आपण या पद्धतीने कन्स्ट्रक्ट केला. आपण ए बीचं डिस्टन्स 8 सेंटीमीटर घेतलं आहे, त्यानंतर बीपासून एक मी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, देन मी मेजर घेतलं आहे 32 डिग्री. आपल्याला इथे गिवनमध्ये दिलेलं होतं अँगल एचं मेजर, सो ते आपण घेतलं आहे. अँगल बीचं मेजर आपल्याला 90 डिग्री होतं म्हणून आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतला आणि आपण ज्यावेळेला हे अँगल काउंट केला त्यावेळेला आपल्याला सीचं 58 काउंट झालं. ओके, आणि नंतर आपण काय केलं ते गिवन डेटा ह्या टाईपमध्ये आपण सॉल्व केलं. आपल्याला सॉल्व जे करायला लावलं होतं आपल्याला काय सांगितलं होतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ साईन स्क्वेअर 32 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर 32 डिग्री याची व्हॅल्यूज आपल्याला पाहिजे होती. सो आपण साईन इथे घेतला साईन 32 दॅट इज अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजे आपण व्हॅल्यू घेतली 5.1 अपॉन 9.5. कॉस थिटा मीन्स ॲडजस्ट साईड अपॉन हायपोटेनियस, सो आपण कॉसची व्हॅल्यू घेतली आहे 8/5 कॉस. ओके, सो नेक्स्ट लाईनमध्ये आपण फॉर्म्युला घेतला साईन स्क्वेअर जो आपल्याला इथे फाइंड करायला लावलेला होता तो, आणि नंतर त्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकून ते या पद्धतीनं स्प्लिट केलं. ओके, नोटिफिकेशन आयकॉन हिट करून ठेवा जेणेकरून 7 PM व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.